नुकताच विकी कौशलच्या सॅम बहादूर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला। त्यात विकी कौशल एका उच्च पदावरील आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसतोय। विकी कौशलने ज्यांची भूमिका केली आहे ते होते इंडियन आर्मीचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ उर्फ सॅम बहादूर। ते 1934 पासून भारतीय सैन्यात आहेत आणि आर्मीने लढलेल्या एकूण 5 मोठ्या लढाईंमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांचा इतका दरारा होता की तत्कालीन पंतप्रधान स्वतः इंदिरा गांधी सुद्धा त्यांच्या कार्याचा आणि मतांचा आदर ठेवायच्या। त्यांच्या शब्दाला फौजमध्ये मान होता आणि भारतीय सैनिकांशी त्यांचं खूप जबरदस्त ट्युनिंग जुळायचं। लढाई दरम्यान सैन्य कितीही थकलेलं असलं तरीही सॅम बहादूर यांच्या शब्दांनी त्यांच्यात नवचैतन्य सळसळायचं आणि आपले सैनिक शत्रूला पुरून उरायचे। 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सॅम बहादूर यांच्यात काही कारणावरून मतभेद झाले होते। म्हणजे इंदिरा गांधींनी आगामी निवडणुका डोक्यात ठेवून सैन्याला तत्काळ लढाईसाठी तयार राहा असे आदेश दिले होते। त्यासाठी ज्या फौजवर राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न करत होत्या, पण जोपर्यंत माझे सैनिक व्यवस्थित तयार होत नाहीत, त्यांना मनापासून लढू वाटत नाही, तोवर आम्ही लढाई सुरू करणार नाही असं सॅम बहादूर यांनी इंदिरा गांधींना तोंडावर ठणकावून सांगितलेलं होतं। पण दोघांना एकमेकांच्या कार्याचा तितकाच आदर होता। सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे ज्यात इंदिरा गांधींची भूमिका केलेली फातिमा सना शेख म्हणते, जवान का काम ही है देश के लिए जान देना। तेव्हा सॅम बहादूर यांच्या भूमिकेतला विकी कौशल म्हणतो, जवान का काम होता है अपने देश की रक्षा करते हुए दुश्मन को मारना। असो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खऱ्या आयुष्यातील सॅम बहादूर यांची खरी गोष्ट जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। सॅम मानेकशॉ यांचा जन्म 3 एप्रिल 1914 ला अमृतसर इथे एका पारशी कुटुंबात झाला। त्यांचं पूर्ण नाव होतं सॅम हार्मुसजी फर्मजी जमशेदजी मानेकशॉ। 1932च्या सुमारास तत्कालीन इंग्रज सरकारनं ब्रिटिश इंडियन आर्मीची पुनर्रचना केली। त्याचा एक भाग म्हणून डेहराडून इथं इंडियन मिलिटरी अकॅडमीची स्थापना करण्यात आली। त्यात भारतीयांना योग्य ट्रेनिंग देऊन लष्करात अधिकारी म्हणून प्रवेश दिला जाणार होता। त्या इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून मानेकशॉ यांनी तिथं प्रवेश घेतला। मानेकशॉ यांचा जन्म जणू सैनिक होण्यासाठी झाला होता, कारण त्या बॅचमध्ये ट्रेनिंग घेत असताना त्यांनी त्यांचं सर्वस्व पणाला लावलेलं होतं। त्यांची ती झोकून देण्याची वृत्ती अनेकांना प्रभावित करून गेली आणि पुढं मानेकशॉ लष्कर प्रमुख झालेले पहिले अधिकारी ठरले। मानेकशॉ अतिशय सिरियस पदावर काम करत होते, पण त्यांचा मूळ स्वभाव हा कमालीचा खोडकर आणि विनोदी होता। फेब्रुवारी 1935 ला सेकंड लेफ्टनंट या पदावर ते लष्करात दाखल झाले। त्यावेळी जग दुसऱ्या महायुद्धाच्या कचाट्यात सापडलेलं होतं। दुसऱ्या महायुद्धात फेब्रुवारी 1942 रोजी तेव्हाच्या बर्मा देशातील सिटँग ब्रिजच्या लढाईत मानेकशॉ यांनी प्रतिनिधित्व केलं। अधिकारी असले तरी इतर कोणाचाही जीव धोक्यात घालण्यापेक्षा मानेकशॉ स्वतः पुढे राहून लढाई करणं पसंत करायचे। बर्मा विरुद्धच्या लढाईत त्याचा त्यांना फटका बसला आणि ते जबर जखमी झाले। तब्बल 9 बंदुकीच्या गोळ्यांनी मानेकशॉ यांच्या शरीराचा ठाव घेतला होता। ते जिवंत वाचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच। त्यांच्या साथीदारांनी जेव्हा त्यांना युद्धभूमीवरून खांद्यावरून उचलून आणलं होतं तेव्हा ते रक्तबंबाळ आणि बेशुद्ध अवस्थेत होते। दरम्यान त्यांच्या साथीदारांनी त्यांना डॉक्टरांकडे आणलं आणि थोड्या उपचारानंतर शुद्ध आल्यावर डॉक्टरांनी त्यांना विचारलं, काय झालेलं तुम्हाला? तेव्हा शुद्धीत आलेले मानेकशॉ म्हणाले, गाढवानं लात मारली एवढंच मला आठवतंय। त्यांच्या उत्तरानंतर डॉक्टरांनी सहकारी खूप हसले। त्या परिस्थितीतून व्यवस्थित बरे झाल्यावर त्यांची नेमणूक आता पाकिस्तानात असलेल्या क्वेटा इथे करण्यात आली होती। पुढं स्वातंत्र्य मिळाल्यावर लष्कराची विभागणी झाली। त्यावेळी मानेकशॉ हे मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेट मध्ये काम करत होते। काही महिने त्यांना ऑस्ट्रेलियामध्येही काम करावं लागलं। मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टरेट या विभागात कार्यरत असताना काश्मीर संस्थान भारतात सामील होणे, हैदराबाद कारवाई अशा मोठ्या घडामोडींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्या सर्व घडामोडींचे ते जवळूनचे साक्षीदार होते। पुढे मानेकशॉ यांची डायरेक्टर ऑफ मिलिटरी ट्रेनिंग ॲट आर्मी हेडक्वार्टर्समध्ये बदली झाली। तिथं त्यांनी सैन्य प्रशिक्षणाचे नवे आयाम तयार केले। 1962 सालच्या चीन युद्धात पराभवानं खचलेल्या आसाम अरुणाचल प्रदेशातील लष्कराचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। तेव्हापासून त्यांचं फौजमधल्या सैनिकांशी 1 नंबर ट्युनिंग जुळलं। त्यावेळेचा एक किस्सा सैन्यात खूप गाजला होता। त्याचं झालं असं
1962 साली जेव्हा मिझोरामच्या एका बटालियननं भारत चीन युद्धापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मानेकशॉ यांनी त्या बटालियनला एक पार्सल पाठवलं होतं. त्या पार्सलमध्ये एक बांगड्यांचा बॉक्स आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की जर तुम्ही लढाईतून माघार घेत असाल तर तुमच्या बटालियनमधील सैनिकांना या बांगड्या हातात घालायला सांगा. ती गोष्ट त्या बटालियनमधील सैनिकांच्या जिव्हारी लागली. त्यानंतर लगेचच त्या बटालियननं लढाईत भाग घेतला आणि जबरदस्त शौर्य दाखवलं. नंतर परत मानेकशॉ यांनी त्या बटालियनला एक चिठ्ठी लिहून पाठवली. त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं, आता तुम्ही तुमचं काम योग्यरित्या करत आहात, त्यामुळे तो बांगड्यांचा बॉक्स आमच्याकडे परत पाठवून द्या. पुढे मानेकशॉ पूर्व विभागाचे प्रमुख झाले आणि त्यांनी नागालँडमधली हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 1962च्या भारत चीन युद्धानंतर त्यांनी गोरखा रेजिमेंटच्या सन्मानार्थ एक वाक्य वापरलेलं. ते म्हणाले होते की जर कुणी म्हणत असेल की मला मृत्यूची भीती नाही तर समजून जा की एकतर तो खोटं बोलतोय किंवा मग तो गोरखा आहे. सॅम मानेकशॉ यांना त्यांचे घरचे लोक, नातेवाईक, सहकारी मित्र आणि अधिकारी सगळेच सॅम बहादूर नावानं बोलवायचे, कारण सॅम बहादूर हे मरणाला अजिबात घाबरत नव्हते. प्रत्येक संकटात ते मेंदू शांत आणि चेहऱ्यावर स्माईल ठेवून निर्णय घ्यायचे. त्यांच्या व्यक्तिमत्वात समोरच्याला प्रभावित करण्याची जबरदस्त क्षमता होती. त्यामुळे जिथं त्यांची नेमणूक झाली तिथं ते लोकप्रिय झाले. लष्करातील सर्व स्तरातील जवान अधिकाऱ्यांशी मोकळेपणानं संवाद साधण्याची हातोटी, बडेजावपणाचा अभाव, जे काही केलं त्याचं क्रेडिट स्वतःला न घेता इतरांना देण्याचा स्वभाव, यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 5 खतरनाक युद्धात दुश्मनांशी सामना केला. त्यामध्ये दुसरं महायुद्ध, 1947 सालचं पाक युद्ध, 1962 सालचं चीन युद्ध, 1965 सालचं पाक युद्ध आणि अर्थात 1971 साली पाकिस्तानसोबत झालेलं युद्ध, ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला, अशा काही खास लढाईंचा समावेश आहे. त्या सर्व लढायांमध्ये मानेकशॉ यांना त्यांचा शांत स्वभाव आणि कार्यपद्धत या दोन्हीची खूप मदत झाली. 1971च्या त्या प्रसिद्ध युद्धाबद्दल बोलायचं झाल्यास तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात परिस्थिती अधिक चिघळलेली होती. पूर्व पाकिस्तानमधून निर्वासितांचे लोंढे भारतात येऊन धडकत होते. तो आकडा लाखांच्या घरात होता. एवढ्या लोकांना सांभाळणं अशक्यप्राय गोष्ट होती. पण त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट होती ती म्हणजे पूर्व पाकिस्तानात लष्कराकडून नागरिकांवर केले जाणारे अमानुष अत्याचार. त्या अत्याचारांनी जेव्हा कळस घातला तेव्हा त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे असं इंदिरा गांधी यांना वाटू लागलं. पण त्यावेळी लष्करी कारवाईच्या माध्यमातून हस्तक्षेपाशिवाय म्हणजेच युद्धाशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. दरम्यान 1971च्या एप्रिल महिन्यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एक बैठक बोलावली. त्या बैठकीत लष्कर प्रमुख आणि तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांचे अध्यक्ष जनरल मानेकशॉ यांनाही निमंत्रण होतं. इंदिरा गांधी यांनी निवडणुकीच्या धर्तीवर त्यांना तातडीनं सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश द्या असं सांगितलं. पण जोवर माझं सैन्य पूर्ण ताकदीनं तयार होत नाही तोवर आम्ही युद्ध करणार नाही असं मानेकशॉ यांनी इंदिरा गांधी यांना तोंडावर सांगितलं. त्यावेळी पंतप्रधान पदावरील व्यक्तीला तसा स्पष्ट नकार देण्याची हिंमत कोणाच्यात नव्हती. पण मानेकशॉ यांनी ते करून दाखवलं आणि महत्त्वाचं म्हणजे इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मतांचा आदर केला. त्यांनी युद्धाचा निर्णय पुढे ढकलला. मानेकशॉ यांचं म्हणणं होतं की आपल्या सैन्याला तयारी करता पुरेसा वेळ पाहिजे. जर पावसानं कारवाई दरम्यान काही खोडा घातला तर त्यासाठीचा बॅकअप प्लॅन माझ्या सैन्याकडे पाहिजे. दरम्यान नंतर इंदिरा गांधी यांनी मानेकशॉ यांना फ्री हँड दिलं. पुढे जेव्हा युद्धाची योग्य वेळ आली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल मानेकशॉ यांना विचारलं की लढाईची तयारी पूर्ण झाली आहे का. यावर मानेकशॉ म्हणाले की मी युद्धासाठी नेहमीच तयार असतो स्वीटी. चक्क पंतप्रधान इंदिरा गांधींना स्वीटी म्हणण्याची क्षमता फक्त मानेकशॉ यांच्याकडे होती. पुढे मानेकशॉ यांच्या मार्गदर्शनात भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि निव्वळ 14 दिवसात इंडियन आर्मीनं पूर्व पाकिस्तानच्या लष्कराला गुडघे टेकायला लावले. त्यातूनच बांगलादेशची निर्मिती झाली. त्या युद्धानंतर मानेकशॉ यांनी त्या संपूर्ण लढाईचं श्रेय लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांना दिलं. बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर भारताने त्यांच्यासोबत लगेचच राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 1971च्या युद्धानंतर त्यांना कोणीतरी विचारलं होतं की जर तुम्ही फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले असतात तर काय झालं असतं. तेव्हा विनोदी स्वभावाचे मानेकशॉ म्हणाले की काही नसतं झालं, फक्त 1971ची लढाई भारताऐवजी पाकिस्तानने जिंकली असती. 8 जून 1969ला लष्कर प्रमुख झालेले मानेकशॉ हे एप्रिल 1972ला निवृत्त होणार होते. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आली
आणि त्यानंतर जानेवारी 1973 साली त्यांना फील्ड मार्शल हे लष्करातील सर्वोच्च पद बहाल करण्यात आलं. मानेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल ठरले. त्यानंतर बराच काळ ते फील्ड मार्शल पदावर कार्यरत राहिले. निवृत्तीनंतरही केंद्र सरकारनं राज्यपालांपासून प्रदेशातील उच्चायुक्त वगैरे अशी विविध पदं देऊ केली, पण मानेकशॉ यांनी ती नम्रपणे नाकारली. उलट देशातील मानांकित 10 पेक्षा अधिक खासगी संस्थांच्या संचालक मंडळांवर आणि अध्यक्षपदांवर कार्यरत राहत त्यांनी त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याच्या अनुभवाचे धडे दिले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवृत्त झाल्यावर त्यांनी कधीच वादग्रस्त किंवा संशय निर्माण करेल असं वक्तव्य केलं नाही. त्यांच्या संपूर्ण लष्करी कारकिर्दीत त्यांच्यावर एकही आरोपाचा डाग लागला नाही. फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्याविषयी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी 1934 ते 2008 पर्यंत भारतीय लष्करात काम केलं. सॅम मानेकशॉ यांना 1942 साली मिलिटरी क्रॉस पुरस्कार, 1968 साली पद्मभूषण आणि 1972 साली पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पण इतकी भव्य विजयी कारकीर्द असलेले सॅम मानेकशॉ यांच्या शेवटच्या दिवसात एका रोगाशी लढताना आयुष्याची लढाई हरले. वेलिंग्टनमधील लष्करी रुग्णालयात 27 जून 2008 साली निमोनियाच्या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. खरं तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल की आभाळा एवढी कामगिरी करून सुद्धा मानेकशॉ लोकांच्यात म्हणावे तेवढे परिचित नाहीत. पण आता विकी कौशलच्या सॅम बहादूर चित्रपटाच्या रूपानं नव्या पिढीला फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची ओळख होईल. तुम्ही सॅम बहादूर सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय का? आणि तुम्हाला फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची खरी गोष्ट ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.